हॅलो टू ऑल, वेलकम अगेन इन माय यूट्यूब चॅनल स्पंदन बायोलॉजी. तर आपण आज एक नाही जनरल टॉक करणार आहोत. आता मी कसं करणार आहे, हर रविवार मीन्स एव्हरी संडे आय विल गोइंग टू अपलोड वन व्हिडिओ दॅट इज मोस्ट ट्रेंडिंग हेल्थ इश्यूज. जे काही मोस्ट ट्रेंडिंग हेल्थ इश्यूज आहेत त्यावर मी दर रविवारी एक व्हिडिओ अपलोड करणार आहे, जे की ग्लोबल लेवलला किंवा नॅशनल लेवलला पॉप्युलेशनला खूप अफेक्ट करत आहेत. जे त्याच्यामध्ये सर्व काही येऊ शकते. डिसिजेस येऊ शकतात, कोणते कार्सिनोजेनिक फॅक्टर्स असतात किंवा फिजिकल केमिकल फॅक्टर्स. जसं की आता पहिला आपण आज डिस्कस करणार आहोत स्मोकिंग. सिगारेट स्मोकिंग एक वन ऑफ द मोस्ट ट्रेंडिंग हेल्थ इश्यू आहे, जे की ग्लोबल लेवलला खूप साऱ्या लोकांना अफेक्ट करत आहे. त्यामध्ये आपल्याला माहिती आहे बेसिकली कसं असते, जनरल लाईफमध्ये सफर करत असताना व्हेरियस टाईप्सचे प्रेशर असतात, एन्झायटी असते, वर्कलोड असतो किंवा फॅसिनेटिंग वर्ल्ड, ग्लोरीफाईंग जग आहे. त्यामध्ये माणूस कुठेतरी डिस्ट्रॅक्ट होतो आणि ॲडिक्शनला त्या विशियस सायकलमध्ये म्हणजे पडतो. हे एक प्रकारची सायकल आहे ज्यामध्ये आपण पडला जातो किंवा काही गोष्टी आपल्याला फॅसिनेट करतात ते गोष्टी करण्यासाठी. पण हे यूथमध्ये किंवा यंग एजमध्ये ते नॉर्मल आहे किंवा काही जणांचं सुटते किंवा ते प्रोलॉंग होत जाते. मग स्मोकिंग बेसिकली हे गुड आहे का बॅड आहे, आपण त्याचे ॲडव्हर्स इफेक्ट्स काय आहेत आपल्या नॉर्मल हेल्थवर किंवा त्यामुळे कोणकोणते ऑर्गन अफेक्ट होतात, ह्याविषयी आपण आज जनरल डिस्कस करणार आहोत. आय एम वर्किंग ऑन दिस टॉपिक फ्रॉम लास्ट 1 month. तर आता हा टॉपिक मी पुढे पण कंटिन्यू करणार आहे माझ्या स्टडीसाठी, बिकॉज इट इज अ मोस्ट ट्रेंडिंग हेल्थ इश्यू आणि यामध्ये खूप स्कोप आहे, म्हणजे स्टडी करण्यासारखं खूप काही आहे. कारण नंबर ऑफ केमिकल्स आर प्रेझेंट इन द वन सिगारेट स्मोक. एक सिगारेट जे असतं त्यामध्ये कितीतरी थाउजंड्स केमिकल्स आहेत आणि कितीतरी कार्सिनोजेन्स आहेत, जे की आपल्याला सिव्हिअर रेस्पिरेटरी सिंड्रोम्स कॉज करू शकतात, ज्यामुळे आपलं खूप नुकसान होऊ शकते. सो बेसिकली रेस्पिरेटरी सिस्टमचं आपलं फंक्शन तुम्हाला माहिती आहे की इनहेल ऑक्सिजन आणि एक्झेल कार्बन डायऑक्साईड, जे की वेस्ट आपल्या सेल्सपासून तयार होतं. तर आपल्याला ऑक्सिजन काय इम्पॉर्टंट आहे, विदाऊट ऑक्सिजन वी कांट सर्वाइव्ह असं आपण म्हणतो. तर ऑक्सिजन कशासाठी लागते आपल्याला, इनहेल ऑक्सिजन फॉर द एनर्जी प्रोडक्शन. जे काही आपण अन्न घेतो, पॉलिसॅकराइड समजा, जे काही कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये आपण जे अन्न घेतो त्याला सिम्पल फॉर्ममध्ये करण्यासाठी, कारण आपले सेल जे आहे ते सेलला सिम्पल फॉर्ममध्ये पाहिजे, कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये नाही जमत. मग त्यामुळे काय करतो आपण, ऑक्सिजन घेतो. त्या ऑक्सिजनच्या प्रेझेंटमध्ये व्हेरियस मेटाबॉलिक प्रोसेसेस आहेत. त्या मेटाबॉलिक प्रोसेसेस थ्रू आपण काय करतो, जर पॉलिसॅकराइड असेल तर त्याचं सिम्पलेस्ट फॉर्म, ज्याला आपण काय म्हणतो ग्लुकोज, तर हे ग्लुकोज वगैरे बनवण्यासाठी आपण हे ऑक्सिजन आपल्यामध्ये बॉडीमध्ये इम्पॉर्टंट आहे. जे की आपण म्हणतो एखाद्या सेलला जर सर्वाईव्ह करायचं असेल, दॅट इज कॉल्ड मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह स्टेट. तर आपल्याला काय लागतं, ऑक्सिजन लागतं. मेटाबॉलिक स्टेट हे डायनॅमिक स्टेट आहे, कधी कॅटाबॉलिझम कधी ॲनाबॉलिझममध्ये सिंथेटिक आणि कॅटाबॉलिझममध्ये काहीतरी ब्रेकडाऊन होत राहतं. हे नॉर्मल प्रोसेस आहे. आणि जे काही CO2 प्रोड्यूस होतं ह्या ड्युरिंग जे मेटाबॉलिक प्रोसेसमध्ये, जे काही आपलं वेस्ट तयार होतं बॉडीमधून, ते आपण थ्रू काय करतो, रेस्पिरेटरी सिस्टम थ्रू आपण नॉस्ट्रिल्स थ्रू आपण एक्सपेल करतो इन्व्हायरमेंटमध्ये. पण बेसिकली आपण ऑक्सिजनच का घेतो फ्रॉम द इन्व्हायरमेंट. मिक्सचर ऑफ गॅसेस प्रेझेंट असतात आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये, पण आपण बेसिकली ऑक्सिजन इनहेल करतो. त्याचं एक बेसिक रिझन आहे ड्यू टू द प्रेशर ग्रेडियंट. आपल्याला माहिती आहे की जर दोन गोष्टीमधील एखादं प्रेशर ग्रेडियंट असेल तर हाय डिफ्युजन व्हाईल, म्हणजे जिचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे ती गोष्ट काय करते, हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन ट्रॅव्हल करत असते नेहमी. मग असं इथं तसंच आहे, बॉडीमध्ये कॉन्सन्ट्रेशन म्हणजे ऑक्सिजन कुठं प्रोड्यूस होत नाही, मग ते आपल्याला घ्यावं लागतं. त्याच्यामुळे काय इथं ग्रेडियंट निर्माण होत आहे, प्रेशर ग्रेडियंट आहे इन द कंपॅरिझन विथ ॲटमॉस्फिअर. मग ॲटमॉस्फिअरमध्ये ॲबंडंट ऑक्सिजन आहे, ट्रीज आहेत. मग ते काय करतं, आपण ऑक्सिजन घेतो. मग ऑक्सिजन आपण इनहेल करतो, तर आपल्या बॉडीला रिक्वायरमेंट आहे. मग आपल्या बॉडीमध्ये कार्बन डायऑक्साईड प्रोड्यूस व्हायला, पण कंपॅरिझनमध्ये आउटर इन्व्हायरमेंटमध्ये. मग ते जर आपल्या बॉडीमधलं जे काही कार्बन डायऑक्साईड आहे ते आपण एक्सपेल करतो, कारण आपल्या बॉडीमध्ये त्याचं कॉन्सन्ट्रेशन ॲक्युमुलेट होऊ द्यायला नाही जमत, कारण ते टॉक्झिक आहे. व्हेरियस प्रॉब्लेमॅटिक कंडिशन्स आपल्या बॉडीमध्ये निर्माण होऊ शकतात, त्यामुळे आपण कार्बन डायऑक्साईड एक्सपेल करतो. हे जस्ट एक नॉर्मल रेस्पिरेटरी सिस्टमचं आपलं फंक्शन आहे. तर समजा आपण जे काही सिगारेट स्मोकिंग करतो त्यामध्ये वन शॉटमध्ये कितीतरी थाउजंड्स, आत्ता मी जे काही स्टडी करत आहे त्याच्यापासून मला असं आढळलं आहे की 1 सिगारेटमध्ये 4000 केमिकल्स प्रेझेंट असतात, इन्क्लुडिंग ते जी मी लिस्ट जे पाहिली आहे केमिकल्सची, मी ते आता शेअर करणार आहे तुमच्यासोबत. पण आता काही जस्ट 2-3 एक्झाम्पल, पॉलीॲक्रिलामाइड असेल किंवा पॉलीॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स, पॉलीसायक्लिक हायड्रोकार्बन्स,
ॲसिटोनायट्रेल असे खूप सारे भयंकर केमिकल्स त्यामध्ये. निकोटीन आहे त्यामध्ये जो की ॲडिक्टिव्ह आहे, जो की डिपेंडन्समध्ये आपल्याला त्या सायकलमध्ये पुट करून ठेवतो, म्हणजे त्याच्या बाहेर येऊ देत नाही, कारण ते हॅबिच्युअल आहे. निकोटीन असतं त्याच्यामध्ये. मग त्या वन शॉटमध्ये आपल्याकडे किती थाउजंड्स ऑफ केमिकल्स त्या एका सिगारेटमध्ये प्रेझेंट असतात. ते बर्न होऊन आपण इनहेल करतो. आपण कधी ऑब्झर्व केला असेल तुम्ही, गाडी धूर मारते पण आपण तिथं थांबत नाही. का थांबत नाही? कारण तिथं टॉक्झिक गॅस प्रोड्यूस होतो. जे गाडी मेंटेन ठेवलेले नसतात त्यापासून कार्बन मोनॉक्साईडसारखे टॉक्झिक गॅसेस निर्माण होतात. किंवा इंडस्ट्रियल वेस्ट असेल ते जे काही चिमनीजमधून निघतो तो देखील आपण इनहेल करत नाही. डस्ट पार्टिकल्स असतात ते वेगळं, खूप सारं बर्निंगपासून निघालेले धूर हे आपल्या बॉडीला अफेक्ट करू शकतात, म्हणून आपण ते इनहेल करत नाही. पण आपण स्मोकिंग करतो, आपल्याला हे समजत नाही, कारण स्मोकिंगमध्ये व्हेरियस थाउजंड्स ऑफ केमिकल्स प्रेझेंट असतात, जे की काय करू शकतात, लंग कॅन्सर करू शकतात. लंग फेल्युअर होऊन जाऊ शकते जर खूप प्रोलॉंग सिव्हिअरमध्ये जर स्मोकिंग केल्यानंतर. किडनी फेल होऊ शकते, पॅनक्रियाजला प्रॉब्लेम होऊ शकतो, किंवा रिस्पायरेटरी ट्रॅक्टचा कॅन्सर, दॅट इज अल्सर्स होऊ शकतात, लॅरिंग्सचा कॅन्सर होऊ शकतो. हे खूप सारं प्रॉब्लेमॅटिक कंडिशन्स आहेत. आणि डे टू डे लाईफमध्ये तर तुमच्या फॅमिलीमध्ये जे काही मेंबर्स आहेत किंवा तुमचे फ्रेंड्स कोणी काही असतील त्यांना पण तुमच्या ह्या गोष्टीचा त्रास होतो. पण बेसिकली तुम्ही आपण जे स्मोक करतो, किंवा आपण म्हणजे कोणी असेल, जे कोणी असतील ते, त्यांचा स्वतःपेक्षा दुसऱ्यांना पण खूप त्रास आहे. त्याला आपण सेकंडरी स्मोक म्हणतो. म्हणजे SHS, त्याला सेकंड हँड स्मोक. SHS म्हणजे सेकंड हँड स्मोक. तुम्ही जे स्मोक करणार, ते स्मोक केल्यानंतर तुम्ही जे गॅस इनहेल करायला त्या सिगारेटची, मग ते तुम्ही जे एक्झेल करता लगेच, ते एक्झेल केलेलं जे काही सराउंडिंगमध्ये जाते, मग ते दुसरं कोणीतरी इनहेल करते, त्याला सेकंड हँड स्मोक म्हणतो. असं USच्या रिसर्चनुसार असं आढळून आले आहे की तो करणारा तरी अफेक्ट होतच आहे, पण कितीतरी नंबर ऑफ थाउजंडमध्ये पॉप्युलेशनमध्ये लेकरं वगैरे जे आहेत, चिल्ड्रन्स किंवा मिडल एजवाले, ते सगळे नॉर्मल पर्सन, त्याला सेकंड हँड स्मोक आपण त्याला म्हणतो, ते देखील कुठेतरी अफेक्ट व्हायला आणि त्यांची देखील डेथ होत आहे, असं USच्या रिसर्चमध्ये आढळून आलं आहे. तर बेसिकली आपण जे म्हणतो की एनर्जी प्रोडक्शनसाठी आपल्याला ऑक्सिजन वगैरे लागते, हे एवढ्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत, मीन्स लाईफसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे एनर्जी प्रोडक्शनची प्रोसेस असेल किंवा ऑक्सिजन, हे कंटिन्युअस प्रोसेस आहे. आपण झोपेत असलो तरी ऑक्सिजन इनहेल करतो. तर ह्या काही गोष्टी आहेत. आता समजा हे पुढची जर्नी खूप वास्ट आहे, म्हणजे ह्यामध्ये खूप सारे नंबर ऑफ केमिकल्स आणि ॲडवर्स इफेक्ट्स किंवा ह्याची पॅथोजेनेसिस वगैरे कशी आहे, किंवा हॅबिच्युअल सायकल कशी आहे, हे आपण डिस्कस करणार आहोत. आजच्याला फक्त एवढंच. नेक्स्ट संडेला आपण ह्याचा पुढचा जे काही सेक्शन असेल किंवा याचे लिस्ट आउट करून याचे ॲडवर्स इफेक्ट्स वगैरे, हेल्थ काय इफेक्ट होऊ शकतात, ते आपण पाहणार आहोत. नक्की आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.